डोंगरावरचे प्रवचन. मत्तय 5:1-12. येशू मोठा जनसमुदाय पाहून पहाडावर चढले आणि जेव्हा ते बसले तेव्हा त्यांचे शिष्य त्यांच्या जवळ आले आणि ते त्यांना अशा प्रकारे उपदेश देऊ लागले. धन्य आहेत जे स्वतःला दीनहीन समजतात, स्वर्गाचे राज्य त्यांचेच आहे. धन्य आहेत जे शोक करतात, त्यांना सांत्वना मिळेल. धन्य आहेत जे नम्र आहेत, ते पृथ्वीचे अधिकारी होतील. धन्य आहेत जे धार्मिकतेचे भुकेले आणि तहानलेले आहेत, त्यांना तृप्त केलं जाईल. धन्य आहेत जे दयाळू आहेत, त्यांच्यावर दया केली जाईल. धन्य आहेत जे हृदयाचे निर्मळ आहेत, त्यांना देवाचं दर्शन होईल. धन्य आहेत जे मेलमिलाप करतात, त्यांना देवाचे पुत्र म्हणतील. धन्य आहेत जे धार्मिकतेमुळे छळले जातात, स्वर्गाचं राज्य त्यांचंच आहे. धन्य आहात तुम्ही जेव्हा लोक माझ्यामुळे तुमचा अपमान करतात, तुम्हावर अत्याचार करतात आणि वेगवेगळ्या प्रकारे दोषारोपण लावतात. आनंदी व्हा आणि उल्हास करा, कारण स्वर्गामध्ये तुम्हाला मोठं बक्षीस मिळणार आहे. तुमच्या पूर्वीच्या संदेष्टांचाही त्यांनी अशाच प्रकारे छळ केला.